आज आपण भेटणार आहोत डॉक्टर पूर्वा चौधरी यांना. कोरोना व्हायरसच्या काळात आपण दोन हे प्रामुख्याने गोष्टी ऐकतो. एक RT-PCR अँटीजेन, कुठली टेस्ट करायची, कुठला रिझल्ट जास्त ऑथेंटिक आहे. जर तुम्हाला काही सिम्पटम्स आहेत आणि तुम्ही अँटीजेन टेस्ट केली आणि ती जर निगेटिव्ह आली तर मात्र तुम्हाला RT-PCR करावा लागतो. पण तुम्हाला सिम्पटम्स असताना जर अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मात्र RT-PCRची गरज यामध्ये लागत नाही. हे जे कोविड टेस्टिंग केलं जातं तसं बाकी इतर लॅबमध्ये सगळीकडे आपण कोविड टेस्टिंग करू शकतो का? लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट असणं खूप गरजेचं आहे. 2 BSc DMLT टेक्निशियन्स किंवा ट्रेन टेक्निशियन्स याच्यासाठी असणे खूप गरजेचं आहे. कोविड टेस्टिंग फॅसिलिटी जी असते ती आता सरकारी हॉस्पिटलमध्ये पण अवेलेबल आहे. तिकडे हे टेस्टिंग जे केलं जातं ते मोफत केलं जातं. हो, प्रायव्हेट लॅबसाठी गव्हर्नमेंटने अशी काही नियमावली दिलेली आहे? अँटीजेनसाठी आहे, RT-PCR दोन्ही टेस्टसाठी गव्हर्नमेंटचं कॅपिंग आहे. त्याप्रमाणेच आपण पेशंटला त्याच्यासाठी चार्ज करू शकतो. ती वॅक्सिन घेतल्यावर पहिला डोस झालेला घेऊन आणि 20-25 दिवसात दे आर अगेन इन्फेक्टेड बाय कोविड. वॅक्सिनेशनच्या वेळेला तुम्हाला जर लक्षणं नसताना इन्फेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला वॅक्सिनेशन नंतर लगेच कोविड होऊ शकतो. सेकंड डोस नंतर ऑलमोस्ट 4 वीक्स नंतर एक आपण अँटीबॉडी टायटर करू शकतो. तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं पण अगदी सिव्हिअर होणार नाही. नमस्कार, मी आलोक तामनकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या द आलोक तामनकर शोमध्ये. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर पूर्वा चौधरी यांना. डॉक्टर पूर्वा चौधरी MBBS MD आहेत पॅथॉलॉजीमध्ये सायन हॉस्पिटल मुंबईहून. आज आपण त्यांना इकडे भेटायला आलो आहोत. त्याचं कारण असं की आपण गेले दीड वर्ष 2 शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये ॲड झालेले आहेत ज्याला आपण म्हणतो अँटीजेन आणि RT-PCR. हे 2 शब्द आपण रोज ऐकतो, सोशल मीडियामध्ये ऐकतो, बातम्यांमध्ये ऐकतो, पेपरमध्ये वाचतो. पण हे एक्झॅक्टली आहेत काय त्याबद्दल आपण जाणून घेऊया डॉक्टर पूर्वा चौधरी यांच्याकडनं. नमस्कार. येस, आता कोरोना व्हायरसच्या काळात आपण 2 हे प्रामुख्याने गोष्टी ऐकतो. एक RT-PCR अँटीजेन, कुठली टेस्ट करायची, कुठला रिझल्ट जास्त ऑथेंटिक आहे. प्रथम आपण व्हायरसबद्दल जाणून घेऊया. बेसिकली कोरोना व्हायरस हा एक RNA व्हायरस आहे. त्याच्यामध्ये आपण PCR असं करतो की त्या व्हायरसचे जे जीनोम आहे ते रेप्लिकेट करून त्याला डिटेक्ट केलं जातं आणि अँटीजेनमध्ये आपण कोरोना व्हायरसचे अँटीजेन्स डिटेक्ट करतो. तर ह्याच्यामध्ये असा मूलभूत फरक असा आहे की PCR हे जास्त सेन्सिटिव्ह आहे. इट इज अ गोल्ड स्टँडर्ड फॉर कोविड डायग्नोसिस. मात्र त्याच्या रिझल्टला कमीत कमी 24 तास किंवा जास्तीत जास्त 2-3 दिवसही लागतात. त्याच्यामुळे आपण एमर्जन्सीमध्ये किंवा एक स्क्रीनिंग म्हणून अँटीजेन टेस्टचा उपयोग आजकाल करतो. अँटीजेन टेस्टचा जो रिझल्ट आहे तो एक 30 मिनिटांमध्ये पेशंटला उपलब्ध होतो. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे असं कळू शकतं आणि त्याच्यानंतर जर पेशंट पॉझिटिव्ह असेल तर मग त्याला ट्रीटमेंट आणि ॲडमिशन जे काय आहे पुढचं ते व्यवस्थित लवकर सुरू होऊ शकतं. याचा प्रोटोकॉल असा असतो की जर तुम्हाला काही सिम्पटम्स आहेत आणि तुम्ही अँटीजेन टेस्ट केली आणि ती जर निगेटिव्ह आली तर मात्र तुम्हाला RT-PCR करावा लागतो. पण तुम्हाला सिम्पटम्स असताना जर अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मात्र RT-PCRची गरज यामध्ये लागत नाही. ह्याच्यामध्ये आपण RT-PCRचा अनावश्यक ताण जो आहे तो कमी करू शकतो. म्हणून अँटीजेन टेस्टकडे पण आजकाल खूप डॉक्टर्स रेकमेंड करतात आणि बिकॉज पेशंट लोड खूप वाढत असल्यामुळे अँटीजेन टेस्टचाही याच्यामध्ये रोल खूप महत्त्वाचा ठरतोय. हो, पण तुम्ही जेव्हा म्हणताय की RT-PCR प्रेफर्ड आहे आणि RT-PCR करायला पाहिजे, पण फॉर अर्ली डिटेक्शन जेव्हा आपण म्हणतो की अँटीजेन पण गरजेचे आहे कारण त्याचा रिपोर्ट तो रिझल्ट आहे तो अर्धा एक तासात तो लवकर पेशंट्सना उपलब्ध होतो. येस, पण अँटीजेन टेस्ट जेव्हा केली जाते त्याची ऑथेंटिसिटी किती असते? कारण असं पण आपण बरेच रोज ऐकतो की सकाळी केलेली टेस्ट पॉझिटिव्ह येते, दुपारी निगेटिव्ह येते. तर ह्याच्यामध्ये अँटीजेन टेस्टची सेन्सिटिव्हिटी असते ऑलमोस्ट 80 to 85% आणि PCRची सेन्सिटिव्ह आहे 95%. तर PCR ऑब्व्हियसली एक सेन्सिटिव्ह टेस्ट आहे. पण जर लवकर निदान हवं असेल आणि पेशंटला सिम्पटम असेल तर बऱ्याच वेळा अँटीजेन टेस्टचा फायदा आपल्याला होतो. बरोबर. आणि RT-PCR टेस्टबद्दल तुम्ही जेव्हा सांगत होतात की RT-PCR टेस्टचा रिझल्ट याला 2 ते 3 दिवस कधी कधी जातात. येस, पण ह्या दरम्यान असं बऱ्याच वेळा होऊ शकतं की पेशंटचं त्याची इन्फेक्शन सिव्हिअरिटी आहे ती खूपच वाढलेली आहे आणि बियॉन्ड ट्रीटमेंट असं पण होऊ शकतं. आणि अशा वेळेला जर पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची गरज लागली तर त्यांना कोविड पॉझिटिव्हचा रिपोर्ट असणं त्यांच्याकडे खूप गरजेचं असतं. तर अशा वेळेला अँटीजेन टेस्टचा उपयोग होऊ शकतो आपल्याला. आणि हे जे कोविड टेस्टिंग केलं जातं तर तुमच्या लॅबमध्ये कोविड टेस्टिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे. तसं बाकी इतर लॅबमध्ये सगळीकडे आपण कोविड टेस्टिंग करू शकतो का? कोविड टेस्टिंगसाठी एक ICMRची मान्यता असणं खूप गरजेचं आहे. नोडल ऑफिसरकडून या टेस्टिंगची मान्यता घेतली जाते.
आणि त्याची एक नियमावली असते की तुमच्याकडे कोविडचं कलेक्शन सेंटरचं वेगळं एक जागा पाहिजे जी तुम्ही कॉन्टॅक्टलेस कलेक्शन बेसिकली करू शकता, जे आमच्या लॅबमध्ये फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर यामध्ये जे टेक्निशियन्स करतात कोविड टेस्ट त्यांनाही धोका खूप कमी असतो. आणि बेसिकली लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट असणं खूप गरजेचं आहे. 2 BSc DMLT टेक्निशियन्स किंवा ट्रेन टेक्निशियन्स याच्यासाठी असणे खूप गरजेचं आहे, कारण ह्याची प्रोसिजर पण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नाहीतर मग टेस्टचा रिझल्ट व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे आपण जो नाकातून स्वॅब घेतो ह्या टेस्टसाठी, तर तो व्यवस्थित नाही घेतला गेला तर मग रिझल्ट व्यवस्थित येत नाही. नक्कीच. आणि कोविड टेस्टिंग फॅसिलिटी जी असते ती आता सरकारी हॉस्पिटलमध्ये पण अवेलेबल आहे. तिकडे हे टेस्टिंग जे केलं जातं ते मोफत केलं जातं. प्रायव्हेट लॅबसाठी गव्हर्नमेंटने अशी काही नियमावली दिलेली आहे का की तुम्ही या टेस्टिंगसाठी एवढंच कॅपिंग आहे, याच्यावरती तुम्ही अमाऊंट नाही घेऊ शकत? हो, गव्हर्नमेंटचं कॅपिंग आहे. अँटीजेनसाठी आहे, RT-PCR दोन्ही टेस्टसाठी गव्हर्नमेंटचं कॅपिंग आहे. त्याप्रमाणेच आपण पेशंटला त्याच्यासाठी चार्ज करू शकतो. किती घेतले जातात, म्हणजे मॅक्झिमम कॅपिंग किती आहे अँटीजेनसाठी आणि RT-PCR? अँटीजेन आता एक नवीन GR जो आलेला आहे 1 एप्रिलपासून, त्याप्रमाणे अँटीजेनचे ₹150 लॅबमध्ये घेतले जातात आणि RT-PCRचे ₹600 लॅबमध्ये घेतले जातात, अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंटचं नवीन GR. बरं. आणि जेव्हा आपण म्हणतोय आता गव्हर्नमेंट पण रोज त्यांचे जे स्पोक्सपर्सन असतात ते सांगतात की आपल्याकडे एकच उपाय आहे की टेस्टिंग वाढवलं पाहिजे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग खूप लवकरात लवकर झालं पाहिजे. मग त्याकरता तुमच्यातर्फे तुम्ही काय इनिशिएटिव्ह घेता का की लोकांनी जास्तीत जास्त लॅबमध्ये येऊन टेस्टिंग करून घ्यावं ॲटलिस्ट? येस, आम्ही पेशंटचं काउन्सिलिंग करतो की जर ते पॉझिटिव्ह आलेले असेल तर त्यांनी त्यांच्या फॅमिली मेंबर्सची चाचणी अवश्य करावी. आम्ही विचारतो की तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत, तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये किती लोकांना भेटले, त्यांना प्लीज तुम्ही लॅबमध्ये आणा की त्यांची टेस्टिंग करून घ्या. असा काउन्सिलिंग पेशंटला केली जाते. आणि पेशंटला त्रास होत असताना पण जर अँटीजेन टेस्ट त्यांची निगेटिव्ह आली तर ऑब्व्हियसली त्यांना काउन्सिलिंग केलं जातं की तुम्ही RT-PCR करून घ्या. आणि हे जे आपण टेस्टिंगबद्दल आता बोलतो आहोत पण बरेचसे सामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये अशी पण भीती आहे की समजा आम्ही कोविड टेस्टिंगच्या कुठल्याही सेंटरला गेलो तर आमचा रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार आहे. त्याकरता ते सेंटरला टेस्टिंग करून घेणंच अवॉइड करतात. आणि मे बी त्यांना ताप असेल, सर्दी असेल तरी ते त्यांच्या लोकल जनरल फिजिशियन आहेत, त्यांचे फॅमिली सर्जन जे आपण म्हणतो, त्यांच्याकडनं औषधं घेतात, कोविडचीच औषधं घेतात. आता कोविडवरती आता कुठलं औषध ॲज नाही आहे, पण ट्रीटमेंट ते घरच्या घरी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे पण त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो का? हो, नाही, नक्कीच खूप घातक आहे. तुम्हाला कधीही काहीही त्रास वाटला तर पहिले कोविडची शक्यताच आपल्या मनात पहिले आली पाहिजे, बिकॉज हे पॅन्डेमिक आहे. ताप आपल्याला आधी यायचा, आता पण ताप येतो, पण पॅन्डेमिकमध्ये प्रत्येक ताप हा कोविडच आहे अनलेस इट इज प्रूव्ड दॅट इट इज नॉट कोविड. तर अशा वेळेला कुठल्याही तापाची, ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला किंवा नवीन स्ट्रेनमध्ये आता तर पोटदुखी, उलट्या, जुलाब हे पण लक्षणं दिसायला लागली आहेत. डोळे लाल होणे हे सगळे नवीन लक्षणं आहेत आता कोरोना व्हायरसची, जे आधी नव्हती. तर आता असं झालं आहे की एक्सेप्ट फ्रॅक्चर अँड प्रेग्नन्सी एव्हरी सिम्पटम इज ऑफ कोविड, अशी परिस्थिती पॅन्डेमिकमध्ये निर्माण झाली. त्याच्यामुळे कुठलंही सिम्पटम आलं की पहिले टेस्टिंग करणं गरजेचं आहे. टेस्टिंगचे रिझल्ट येईपर्यंत स्वतःला आयसोलेट करणं खूप गरजेचं आहे, कारण RT-PCRचे रिझल्ट यायला वेळ लागतात. त्याच्यामुळे तोपर्यंत ॲटलिस्ट ते ट्रान्समिशन होऊ नये इन्फेक्शनचं, यासाठी आयसोलेट करा लवकरात लवकर, टेस्टिंग करा लवकरात लवकर. आणि स्वॅब टेस्टबरोबर पण तुमच्या ब्लड टेस्ट होण्या पण तितक्याच गरजेच्या आहेत. तुमची जे कम्प्लीट ब्लड काउंट आहे, CBC, CRPची एक खूप महत्त्वाची टेस्ट असते कोविडमध्ये. दुसऱ्या टेस्ट आहेत LDH, D-डायमर, फेरिटिन. ह्या सगळ्या टेस्टमधून एक तुमचं कम्प्लीट पिक्चर कोविडचं डॉक्टरला कळतं की तुम्हाला आता कोविड झाला पण तो कुठल्या प्रकारचा कोविड आहे, तुम्हाला मॉनिटरिंग किती तासांनी लागेल, तुम्ही घरी स्वतःला ट्रीट करू शकता की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूनच ट्रीटमेंट द्यावी लागेल. या सगळे डिसिजन्स घेण्यात डॉक्टरांना खूप मदत होते या सगळ्या टेस्टची. त्याच्यामुळे न घाबरता अगदी रेस्पॉन्सिबल सिटिझनप्रमाणे या सगळ्या टेस्ट सगळ्यांनी केल्या पाहिजे. नक्की. आता जेव्हा तुम्ही सांगता की सगळ्यांनी टेस्ट करून घेतल्या पाहिजेत आणि तुम्ही त्याची जी काही सिव्हिअरिटी असते इन्फेक्शनची ती कुठल्या बेसिक सर्टन फॅक्टर्सवरती डिटरमाइन केली जाते. पण जेव्हा आपण कुठल्याही सरकारी रुग्णालयात जाऊन टेस्टिंग केलं जातं, अँटीजेनचे जे रिपोर्ट येतात आपल्याला त्याच्यावरती फक्त पेशंटचं नाव असतं आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह स्टॅम्प मारला जातो. ह्याच्यावरनं कसं डिटरमाइन करायचं की त्याची इन्फेक्शन सिव्हिअरिटी किती आहे? तर ॲक्च्युली RT-PCR रिपोर्ट जर तुमचा केलेला असेल तर त्याच्यावर एक CT व्हॅल्यू येते.
तर CT व्हॅल्यूचं फारसं रिलायबिलिटी जरी नसली तरी एक अंदाज आपल्याला येऊ शकतो की जितकी कमी CT व्हॅल्यू असेल तितकं व्हायरल लोड जास्त असतो. अँटीजनमध्ये तुम्हाला फक्त एवढं कळू शकतं की तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह आहात. त्याच्याबरोबरच्या ब्लड टेस्ट तुम्हाला कराव्या लागतात टू डिटरमिन की त्याची सिव्हिअरिटी किती आहे. त्याच्यामुळे स्वॅब टेस्ट बरोबर ब्लड टेस्ट करणंही तितकंच गरजेचं आहे कोविडमध्ये. नक्कीच, खूप छान माहिती आपल्या सगळ्यांसाठी. आणि तुम्हाला असा प्रश्न होता की आता तुमच्याकडे जी कोविड टेस्टिंग फॅसिलिटी अवेलेबल करून दिली आहे तुम्ही सगळ्या लोकांना, तर तुमच्याकडे ओव्हरऑल किती टेस्टिंग केलं जातं दिवसभरात? जवळपास आमच्याकडे एक 200 to 250 पीपल आर टेस्टेड डेली ॲट डिफरंट सेंटर्स फॉर कोविड अलॉंग विथ ब्लड टेस्ट. मग आता जेव्हा तुम्ही म्हणताय की दिवसाला 200-250 पेशंट तुम्ही कोविडचे तपासता, येस, तर असं काही ट्रेंड तुम्हाला अनुभवतोय का की आधी जे काही पेशंट येत होते ते बाकीच्या बरेच आजारांसाठी येत होते, आता काही झालं तरी जसं तुम्ही म्हणाल की कोविडच असणार आहे तर तुम्ही कोविड टेस्टिंग करा? येस, म्हणजे आता बेसिकली बिकॉज हा पॅन्डेमिक आहे, खूप मोठी सेकंड वेव्ह आलेली आहे इन्फेक्शन्सची, खूप प्रमाणात इन्फेक्शन वाढलेलं असल्यामुळे आत्ता मोस्टली जो आमच्याकडे लोड आहे लॅबमध्ये तो 90 to 95% पेशंट्स आर ऑफ कोविड ओनली. आणि ऑफकोर्स आता सगळं काही सिम्पटम्स आणि ते सगळे कोविडचेच असल्यामुळे त्याचीच स्क्रीनिंग जास्त होते आमच्याकडे, त्याचीच टेस्टिंग. तुम्ही आता इतक्या लोकांचं जेव्हा डेली स्क्रीनिंग करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही रेशो सांगू शकता का की कुठल्या एज ग्रुपच्या पेशंट्सना इन्फेक्शन जास्त होतं? जो फर्स्ट वेव्ह होती कोविडमध्ये त्याच्यामध्ये असं होतं की जे लहान मुलं आहेत, चिल्ड्रन, त्यांच्यामध्ये माइल्ड इन्फेक्शन्स असायचे आणि अडल्ट्स आणि सिनियर सिटिझन्समध्ये जास्त होतं. सेकंड वेव्हमध्ये एव्हरी एज ग्रुप इज एफेक्टेड इक्वली. So, do you mean to say that is getting more dangerous for us? That is getting more dangerous because हा जो नवीन म्युटंट स्ट्रेन आहे जरा जास्त कंटेजियस आहे पहिल्या स्ट्रेनपेक्षा, त्याच्यामुळे त्याचं लवकर ट्रान्समिशन होत आहे, नकळत ट्रान्समिशन होत आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक एज ग्रुप याच्यामध्ये एफेक्टेड आहे. नक्कीच. आणि आता तुम्ही म्हणता की खूप त्याचं इन्फेक्शन खूप सिव्हिअर आहे, पण त्याचबरोबर एक आनंदाची बातमी अशी पण आहे की आपल्याकडे वॅक्सिनेशन उपलब्ध आता होत आहे. आता मे बी 1 मे पासून अबव 18 सगळ्यांना वॅक्सिनेशन अलाउड आहे. पण असं पण आढळून आलं की वॅक्सिन घेतल्यावर पहिला डोस झालेला आहे घेऊन आणि 20-25 दिवसात दे आर अगेन इन्फेक्टेड बाय कोविड. तर असं का होतं? येस, आता पहिली गोष्ट तर ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की वॅक्सिनेशनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एक 4 आठवड्यांनी साधारण तुम्हाला त्याची इम्युनिटी येते. त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही तितकेच ससेप्टेबल आहात जेवढे तुम्ही वॅक्सिनेशन घ्यायच्या आधी होते टू कोविड. दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशनच्या वेळेला तुम्हाला जर लक्षणं नसताना इन्फेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला वॅक्सिनेशन नंतर लगेच कोविड होऊ शकतो. दुसरी गोष्ट, मानसिक जे आपलं एक समाधान जास्त होतं वॅक्सिनेशन घेतल्यानंतर की मी आता प्रोटेक्टेड आहे, हे जे काही स्युडो फिलिंग आपल्याला येते त्याच्यामुळे आपण प्रिकॉशन्स घेणं टाळतो किंवा ते कमी प्रमाणात घेतले जातात, त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे माझा एकच सल्ला असेल की तुम्ही वॅक्सिनेशन घेतलं असेल किंवा नसेल, तुम्ही जे काही प्रिकॉशन्स आहेत, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग करणे, सॅनिटायझर्स वापरणे, ह्या गोष्टी अगदी चालूच ठेवाव्यात. ओके. जेव्हा आपण म्हणतो की वॅक्सिनेशन घेतल्यावर एक पर्टिक्युलर इंटरव्हल त्यामध्ये जायला हवी, ज्याच्याने मला आय वुड बी इन अ सेफ झोन याला आपण म्हणू शकतो. पण हाऊ डू वी डिटरमाइन की मी सेफ झोनमध्ये गेलोय की नाही गेलोय? तर त्याकरता काही टेस्टिंग तुम्ही करता का किंवा काही येणार आहे का? येस, त्याच्यानंतर आपण सेकंड डोस नंतर ऑलमोस्ट 4 वीक्स नंतर एक आपण अँटीबॉडी टायटर करू शकतो. त्या टायटरमध्ये तुम्हाला व्हॅल्यू मिळते, त्याच्यातून तुम्ही डिटरमाइन करू शकता की तुम्हाला अँटीबॉडी टायटर चांगलं असलं तर तुम्ही ऑब्व्हियसली यू आर 50 to 60% मे बी प्रोटेक्टेड विथ द व्हायरस. तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं पण अगदी सिव्हिअर होणार नाही असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. आपल्या सगळ्या ऑडियन्ससाठी खूप छान माहिती दिलेली आहे. खूप ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण डायरेक्ट डॉक्टरांकडनं आज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर मी आजचा एपिसोड इकडेच थांबवण्याचा प्रयत्न करतो. शेवटचा तुम्हाला रिक्वेस्ट करतो आणि तुम्हाला काय आपल्या ऑडियन्ससाठी काही मेसेज द्यायचा असेल तर प्लीज. येस, द टेक होम मेसेज इज की ह्या पॅन्डेमिकमध्ये प्लीज संयम राखा, एकमेकांना मदत करा आणि पॉझिटिव्ह राहा. फिअर इन्क्रीजेस द सिव्हिअरिटी ऑफ इन्फेक्शन, त्याच्यामुळे भीती नका बाळगू आणि लवकरात लवकर टेस्टिंग करा. हेच माझं टेक होम मेसेज आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. थँक्यू. आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू लवकरच आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.